तर चिपळूणमधून बातमी आहे। चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी आणि शीव या दोन्ही नद्यांना पूर आलाय। परशुराम घाटातून पुराची भीषणता दाखवणारी दृश्य आणि पुराबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांनी। चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे वाशिष्ठी नदी ही पूर्ण क्षमतेने वाहते। वाशिष्ठी नदीला सध्या पूर आलेला आहे आणि ह्या पुराची आपण दिशांचा पाहतोय। परशुराम घाटातून हे घेतलेले दृश्य आहेत। हा संपूर्ण जो परिसर आहे हा पेढे गावाचा परिसर आहे आणि आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय की हा चिपळूण शहराला ज्या वाशिष्ठी नदीने जे वेढलं आहे हा सगळा वेढा आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। खरं तर सकाळपासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे। विशेष करून चिपळूणमध्ये आज मुसळधार पाऊस आहे आणि या पावसाचा परिणाम या नद्यांवरती झाला आहे। अनेक वर्षानंतर चिपळूणमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असं म्हटलं जातंय, कारण की या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचा पूर आला आहे आणि त्यामुळे संपूर्ण आपत्ती व्यवस्थापनाची जी यंत्रणा आहे ती आता कामाला लागलेली आहे। वाशिष्ठी नदी ही सध्या इशारा पातळीच्या वरती आहे आणि भरतीची वेळ असल्यामुळे अशा पद्धतीने जे पाणी आहे पुराचं हे संपूर्ण भागात शिरल्याचं पाहायला मिळतंय। हे दृश्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर गोवळकोटचा हा परिसर आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये काम नसेल तर घराच्या बाहेर पडू नका असं आव्हान प्रशासनाकडून करण्यात येत आहे। पावसाचा जोर जर वाढला तर ही परिस्थिती आणखीन भीषण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। स्वप्नील घाग, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी।